अर्जुन हताश झाला होता समोर कौरवांना बघून. तेव्हा भगवान कृष्ण जे होते ना, त्यांनी एक अत्यंत गूढ वाक्य बोलले. काय बोलले? सब जन्म मुझी से पाते है फिर लौट मुझी में आते है. पण याचा खरा अर्थ काय? भगवान तर अविनाशी आहेत, मग ते मृत्यू आणि जन्माच्या चक्राबद्दल का बोलत आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या अशा एका रहस्याचा उलगडा करणार आहोत, जिथे शिव हे ब्रह्म आहेत, विष्णू हे कार्य आहेत, आणि आपण जीवात्मा म्हणून नक्की कोण आहोत हे समजून घेतल्यावर तुमच्या जीवनाचा उद्देश पूर्णपणे बदलून जाईल. हे लक्षात घ्या. भगवान विष्णू आणि जीवात्मा. विष्णू कोण आहेत? भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करतात. म्हणजे कोण? म्हणजे कोण? ते अविनाशी आहेत. जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की सर्व जीव माझ्यातून जन्माला येतात, तेव्हा ते प्रत्यक्षात जीवात्म्याबद्दल बोलत असतात. हे लक्षात घ्या. जीवात्मा हा भगवान विष्णूचाच एक अंश आहे. तो मुळात शुद्ध चेतनेच्या रूपात जन्म घेतो. त्याला देवाने स्वतंत्र इच्छा यांनी फ्री विल दिलेले. पण होतं काय? जसा हा जीवात्मा या भौतिक जगात येतो, तसा तो प्रकृती आणि मायेच्या संपर्कात येतो. मायेच्या अशुद्धी त्याच्यावर चढते आणि तो आपल्या भक्तीचा मार्ग सोडून अधर्माकडे वळतो. हे लक्षात घ्या. जेव्हा चेतना अशुद्ध होते, तेव्हा या शरीराचा नाश होणे आवश्यक असतं, जेणेकरून तो जीवात्मा पुन्हा शुद्ध होऊ शकेल. शरीर संपते, पण जीवात्मा मात्र कर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. आता शिव ते अनंत ब्रह्म काय आहे? हे लक्षात. मग शिव कोण आहेत? लक्षात घ्या. शिव हे साक्षात ब्रह्म आहेत. शिव हे सर्वव्यापी आहेत. ते तुमच्या हृदयात स्थित आहेत, पण त्यांचं कार्य हे विष्णूपेक्षा वेगळं आहे. शिव हे त्या ब्रह्माचे रूप आहे. म्हणजे तो परब्रह्म आहे ना, त्याचं एक रूप आहे, जे केवळ साक्षी आहे. म्हणजे विटनेस, फक्त साक्षी. ते जीवात्म्याच्या कार्याला शक्ती देतात. म्हणजे थोडक्यात काय? सूर्याचा प्रकाश आणि सूर्य ज्या प्रकाशाने प्रकाशित होतो ते शिव आहेत, असं समजा. सूर्याचा जो प्रकाश येतो, आपण प्रकाश बघतो, आपल्या डोळ्याला प्रकाश दिसतो, बरोबर. पण त्या प्रकाशाच्या पलीकडे काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाही, ते शिव आहेत. एक लक्षात घ्या. आपण पाणी पितो, पण पाण्यामध्ये एक असं तत्व आहे ते आपल्याला दिसत नाही, ते शिव आहेत. आपण अन्न खातो, अन्नसुद्धा 3 भागामध्ये विभागलं जातं, त्यात एक तत्व आहे, ते म्हणजे शिव आहे. प्रत्येक गोष्टीत तिथे शिव आहे. म्हणजे तो साक्षी आहे, फक्त साक्षी. आणि त्याच्या प्रकाशानंच आपण प्रकाशित होतो. म्हणजे आपण जे ऐकतो हे त्याच्या प्रकाशानंच आपण ऐकतो, त्याच्या शक्तीने आपण ऐकतो. आपण जे बोलतो तेही त्याच्या शक्तीनंच बोलतो. हे लक्षात घ्या. आणि ती शक्ती म्हणजे शिव आहे. आता कल्पना करा, एक कार आहे, त्या कारचं इंजिन म्हणजे ब्रह्म. म्हणजे कोण? शिव आहे. जोपर्यंत इंजिनमध्ये इंधन आणि शक्ती आहे, तोपर्यंत ती कार चालू शकते, बरोबर की नाही? जर शिव नसेल तर जीवात्मा काहीही करू शकत नाही. म्हणजे कारमधलं इंजिनच गायब झालं तर कारचा काहीही उपयोग राहत नाही. ब्रह्माच्या नसण्यानं जीवात्मा क्षणात शरीर सोडून देतो. म्हणून म्हटलं जातं शिव आहे तरच जीव आहे. जीवाचं आणि शिवाचं नातं हे खूप घट्ट आहे. जोपर्यंत शिव आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. हे लक्षात घ्या. कार्य, कारण आणि कर्ता, ज्यामध्ये शिव आधार आहेत, विष्णू चालवत आहेत आणि मनुष्य कर्म करत आहेत. लक्षात घ्या. ब्रह्म म्हणजे शिव जे शक्ती देतात, कार्य आणि प्रोसेस. अविनाशी विष्णू जे जीवात्म्याकडून सृष्टीचे चक्र चालवून घेतात. आता कर्ता म्हणजे जीवात्मा स्वतः, जो स्वतः कर्म करतो. ब्रह्म, शिव आहे ना, शिव हे सर्वव्यापक आहेत. त्यांच्यापासून काहीही लपून राहत नाही. ते केवळ प्रत्यक्षदर्शी आहेत. पण त्या शक्तीचा वापर करून जीवात्म्याकडून कर्म करून घेण्याचं काम भगवान विष्णू करतात. आता विष्णू जीवात्म्याला मार्ग दाखवतात, पण कोणता मार्ग निवडायचा, धर्म की अधर्म, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्या जीवात्म्याकडे असतं.
आणि म्हणूनच तो नेहमी चुकीचं काम करतो. आता मुक्तीचा मार्ग काय आहे? जर जीवात्म्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती हवी असेल तर त्याला भगवान विष्णूच्या अधीन जावे लागतं. त्यांची भक्ती हाच प्रगतीचा मार्ग आहे. पण ध्येय काय असावं? ध्येय असावे ते ब्रह्म, म्हणजे विष्णूच्या भक्तीने जेव्हा आपली चेतना शुद्ध होते तेव्हा तो जीवात्मा शेवटी त्या अनंत ब्रह्मात म्हणजे शिवात विलीन होतो. यालाच आपण मोक्ष म्हणतो. ब्रह्म आणि जीवात्मा हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. तरीही कर्माच्या खेळात ते वेगळे वाचतात, हे लक्षात घ्या. सारांश काय आहे? आपण सर्व त्या परमात्म्याचेच अंश आहोत. विष्णू आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात, शिव आपल्या अस्तित्वाची शक्ती देतात. जोपर्यंत आपण स्वतःला या शरीराच्या मायेतून मुक्त करत नाही तोपर्यंत आपण कर्माची फळे भोगत राहू. म्हणून कर्म करा, पण ते भगवंताला अर्पण करून करा. कारण शेवटी आपल्याला तिथूनच आलो आहोत आणि तिथेच परत जायचे. हा